नमस्कार, मी प्रदीप आणि आज आपण पाहणार आहोत एका रहस्यमय तलवारीची कहाणी। कित्येक वर्षापूर्वी विजयगड नावाचं एक संपन्न राज्य होतं। तिथला राजा रणधीर सिंह हा पराक्रमी योद्धा होता। त्याच्या राज्यात सुख समृद्धी आणि निडरता होती। पण विजयगडच्या राजकारणात एक गूढ शाप होता की जो कोणी चंद्रमणी तलवार हाती घेतो त्याचा मृत्यू 7 दिवसात नक्की होतो। हा शाप कसा लागला हे कोणालाच ठाऊक नव्हतं, पण हे खरं आणि सत्य होतं की मागील 5 पिढ्यांमध्ये जो कोणी ही तलवार वापरली त्याचा 7 दिवसामध्ये मृत्यू झाला। त्यामुळे राजा रणधीर सिंहने ती तलवार एका गुप्त कक्षामध्ये बंद करून ठेवली होती। पण एके दिवस राज्यावर शत्रूने आक्रमण केले। शत्रू अत्यंत क्रूर आणि संख्येने जास्त व अधिक होता। युद्ध जिंकण्यासाठी रणधीर सिंहने निर्णय घेतला, तो चंद्रमणी तलवार हातात घेईल आणि राजा त्या बंद कक्षाकडे गेला आणि राजाने ती तलवार उचलली आणि तलवार उचलताच राजवाड्यात वादळ उठलं। आकाशात काळे ढग दाटले आणि सिंहासनाजवळ उभा असलेला एक वृद्ध साधू जोरात ओरडला आणि म्हणाला, राजा रणधीर सिंह, तू स्वतःच्या मृत्यूला आमंत्रण दिलं आहेस। आता 7 दिवसात तुझा पण जीवनाचा अंत होईल। पण राजाने परतवाट पाहिली नाही। पण राजाने तलवार उचलून युद्धभूमीकडे कूच केली आणि युद्ध सुरू झालं आणि त्या तलवारीच्या जादुई शक्तीमुळे रणधीर सिंह अपराजय ठरला। त्याने शत्रूचा पूर्ण पराभव केला आणि विजयगड सुरक्षित केलं। पण त्या रात्री राजांच्या मनात एक विचार घोळत होता। 7 दिवसात त्याचा पण मृत्यू ठरलेला होता। राजाने साधूला बोलावून विचारलं, हा शाप मोडण्याचा कोणताही मार्ग नाही का? आणि साधू म्हणाला, तुम्ही जर त्या तलवारीचा योग्य वारस मिळवून दिलास जो शुद्ध हृदयाचा असेल तर शाप तुटेल, पण जर तो लोभी किंवा क्रूर निघाला तर शाप कायम राहील। नंतर राजाने राज्यभर शोध सुरू केला, पण योग्य वारस कोण हेच राजाला कळेना। शेवटी त्याला त्याच्या दरबारी काम करणाऱ्या एका साध्या सैनिकावर त्याची नजर गेली। त्याचं नाव होतं अर्जुन। अर्जुन हा एक कर्तव्यनिष्ठ आणि निष्ठावान आणि शुद्ध हृदयाचा योद्धा होता। आणि 7व्या दिवशी रणधीर सिंहने अर्जुनला बोलावलं आणि त्याला तलवार दिली। आणि जशीच अर्जुनने ती तलवार स्वीकारली तसा संपूर्ण राजवाडा उजळून निघाला। एक तेजस्वी प्रकाश पडला आणि साधूने हसत हसत राजाला सांगितले, राजा, तू योग्य वारस निवडलास। आता हा शाप कायमचा नष्ट झाला। रणधीर सिंह शापमुक्त झाला आणि राज्यभर आनंद उत्सव साजरा करण्यात आला। आणि चंद्रमणी तलवार आता विजयगडच्या रक्षणासाठी शापमुक्त झाली होती। अर्जुन हा पुढे राज्याचा महान सेनापती बनला आणि विजयगडचं वैभव पुढे शतकानुशतक टिकून राहिलं। तर ही कहाणी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। परत भेटू अशाच रोचक कहाणीसोबत। तोपर्यंत सर्वांना नमस्कार।